फुले कृषी विद्यापीठ येथे विविध पदांवर कार्यरत असलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांग अपंग प्रवर्गातील बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी व शासकीय सवलती मिळवल्याचा गंभीर संशय व्यक्त करत विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे। याबाबत कुलगुरू व कुलसचिव यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीत म्हटलं आहे की विद्यापीठातील काही कर्मचारी व अधिकारी अनेक वर्षांपासून दिव्यांग प्रवर्गातून लाभ घेत कार्यरत आहेत। मात्र प्रत्यक्ष पाहता अनेक जण दिव्यांग असल्याचं जाणवत नसल्याने त्यांच्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत संशय निर्माण झाला आहे। काहींनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासन व विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक करून नोकरी व विविध सवलती मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कथित गैरप्रकारामुळे खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू दिव्यांग उमेदवारांवर अन्याय होत असून दिव्यांग आरक्षणाचा लाभ अपात्रांकडून घेतला जात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे विद्यापीठातील दिव्यांग कोटातून नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची शासकीय तज्ज्ञ वैद्यकीय समितीकडून फेर तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। फेर तपासणीत ज्या कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळेल अथवा दिव्यांग नसतानाही खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याचं स्पष्ट होईल त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणीही तक्रारदारांनी केली आहे। दरम्यान विद्यापीठ प्रशासनावर यापूर्वीही गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचाराशी साटेलोटे केल्याचा आरोप झाले असल्याने या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळणार की बोगस प्रमाणपत्र धारकांवर पुन्हा पांघरून घातलं जाणार याबाबत चर्चा सुरू आहे।